नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी खूप सोपे व सुंदर भाषण। सावित्रीबाई फुले ज्ञानदीप तेवत ठेवून अंधकाराला हरविले। ज्ञानदीप तेवत ठेवून अंधकाराला हरविले। सावित्रीबाईंनी स्त्री मनाला शिक्षणाचे पंख दिले। सावित्रीबाईंनी स्त्री मनाला शिक्षणाचे पंख दिले। अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव देविका आहे। आज मी आपणासमोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे। सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्या समाज परिवर्तनाची शक्ती होत्या। त्या काळी मुलींनी शिक्षण घेणे महापाप मानले जाई। समाजात अन्याय, अंधश्रद्धा आणि विषमता यांचा अंधार होता। पण सावित्रीबाईंनी अंधकाराला न घाबरता ज्ञानाचा दीप हाती घेतला। सन 1848 मध्ये सावित्रीबाई व ज्योतिबांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी कडाडून विरोध केला। त्या शाळेत शिकवायला जात असताना लोक त्यांच्यावर दगड, शेण, चिखल फेकत, पण त्या डगमगल्या नाहीत, कारण त्यांना माहीत होतं शिक्षण हीच खरी क्रांती आहे। सावित्रीबाईंनी समाजातील बालविवाह, सतीप्रथा, केशवपण अशा वाईट प्रथांना विरोध केला। त्यांनी गोरगरीब व उपेक्षितांच्या जीवनात नवचैतन्य फुलवले। दुर्दैवाने 10 मार्च 1897 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। सावित्रीबाई फुले नसत्या तर आपला समाज इतका प्रगत झालाच नसता। आज आपण शिकतो, आपले विचार मांडतो, ते सावित्रीबाईंच्या संघर्षामुळेच। त्या फक्त एक व्यक्ती नव्हत्या, तर त्या एक विचार, एक क्रांती आणि प्रकाश होत्या। अशा या ज्ञानज्योतीस माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।